हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर माझी गुरुवारची पूजेची सगळी ही तयारी सुरू असते. गुरुवारची पूजा असते ना, ती पूर्ण अगदी साग्र संगीत असते आणि प्रत्येक गोष्ट देवाची संपूर्ण स्वच्छ केल्यानंतरच मला पूजा करायला खूप छान वाटतं. तर अशी डीप क्लीनिंग आहे ना, रोजची होत नाही. रोज फक्त देवांना अंघोळ घालणं होतं. पण संपूर्ण एक-एक गोष्ट अशी स्वच्छ करणं. आता ह्यामध्ये बघा, ज्या पितळेचे देव किंवा पितळेची जी भांडी, जी देवाची गोष्टी आहेत, त्या सगळ्या मी ॲक्लिन पावडरने स्वच्छ करते. आणि ज्या पण चांदीच्या मूर्त्या आहेत देवींच्या वगैरे, तर त्या मी रुपेरी म्हणून एक लिक्विड येतं बघा, ते लिक्विड कापसामध्ये घ्यायचं आणि त्याने अगदी तुमची चांदीची मूर्ती अशी मस्त अगदी नव्यासारखी चमकते. आणि कसं आठवड्यातून एकदाच तुम्ही त्याच्याने क्लीन करा. रोजच्या रोज त्याच्याने क्लीन करू नका. कारण ते शेवटी एक केमिकलच आहे. तर त्यामुळे कधी-कधी मूर्त्यांना त्याचं म्हणजे साइड इफेक्ट सुद्धा होऊ शकते, चांदी कमी होऊ शकते, असं सुद्धा ऐकण्यात आलं आहे माझ्या. पण मी तरी आठवड्यातून एकदाच त्याच्याने स्वच्छ करते ना, तर त्यामुळे तसं मूर्त्या माझ्या काहीच खराब वगैरे किंवा काही काळपट झालेल्या वगैरे असं दिसत नाहीयेत. तर आता जी पूजा आपली असते रोजची, तर ती अशा प्रकारे अग्नी देवतेच्या साक्षीने करायची असते. म्हणजे पूजेची सुरुवात करताना कधीही पहिले दीप प्रज्वलन करायचं आणि त्यानंतर पूजेला सुरुवात करायची असते. तर हा एक छोटासा दिवा आपण जेव्हा लावतो ना, तर बघा त्याच्या भोवतालचे जे वलय दिसतात आणि जो दिव्याची जी ज्योत दिसते त्याच्यामधून एक प्रकाशाचा झोत तुम्हाला दिसतो का? त्याच्यामधून एक तेज तुम्हाला दिसतं का? की खूप असं वातावरण आहे ना, सगळं असं छान पॉझिटिव्ह आणि प्रसन्न वाटतं. तर अशी पूजा आजची झालेली आहे. गुरुवारची पूजा खूप छान झाली आणि हे जे महिरप सारखं जे दिसतं ना तुम्हाला, म्हणजे जे गजरे आहेत मागे जे लावलेले आहेत मी स्वामींच्या मागे, देवींच्या मागे जे लावलेले आहेत, ते अतिशय सुंदर वाटतात आणि त्यामुळेच पूजा आणखीन सुंदर दिसते. आज छान पिवळ्या रंगाचं वस्त्र मी सर्वांना घातलं होतं देवांना आणि आजची ही जी पूजा आहे, तर ही शेवटची गुरुवारची पूजा का आहे? तर हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. बऱ्याच जणांना हा प्रश्न पडला असेल, की ताई असं का म्हणते? तर त्याचं उत्तर तुम्हाला पुढे मिळणार आहे. पूजा करताना ना धूप नेहमी सकाळ संध्याकाळ तुम्ही धूप लावा. धुपाने घरातलं जे वातावरण आहे ना अगदी प्रसन्न होऊन जातं. आणि आता पावसाळ्यात ह्या ज्या माशा वगैरे मच्छर खूप येतात, तर त्याच्यापासून सुद्धा 2 in 1 काम आपलं होऊन जातं. आणि धूप लावलात ना तर त्यामुळे त्यामध्ये एखादा कापराची वडी सुद्धा टाकत जा, त्याने सुद्धा माशा लवकर पळून जातात. तर आज भाज्या सगळ्या घेऊन आली होती. आता हल्ली पावसामध्ये काय होतं ना, सारखं आपण जाणं भाजीसाठी पण जमत नाही. कधी-कधी पाऊस खूप जोरात असतो. तर अशा वेळेला ज्या बेसिक गोष्टी किंवा बेसिक भाज्या ज्या आपल्याला रेग्युलर लागतात, त्या तुम्ही थोड्या जास्त प्रमाणात घेऊन यायच्या आणि छान व्यवस्थित धुवून स्वच्छ करून जर तुम्ही स्टोअर करून ठेवल्या ना, तर आठवडा 2 आठवडा तुम्हाला अजिबात बघायची गरज लागणार नाही. तर याच्यामध्ये आपलं कोथिंबीर, कढीपत्ता, मिरच्या, त्यानंतर अद्रक म्हणजे आलं, त्यानंतर लिंबू, टोमॅटो ह्या गोष्टी सर्रास तुम्हाला सगळ्या भाज्यांमध्ये लागतात. तसंच जर तुमच्याकडे एखादी भाजी सुद्धा ऐनवेळी नसेल, तर तुम्ही ह्याच्यापासून म्हणजे कांदा म्हणा, बटाटा म्हणा, टोमॅटो म्हणा, या गोष्टी सुद्धा तुम्ही भाज्या म्हणून सुद्धा त्याचा वापर करू शकता. तर आता भाज्या मी ज्या काय-काय लागतात अशा एकत्र आणि भाज्या घेऊन आलात ना, तर तुम्हाला त्याच भाज्या रिपीट होत नाहीत. आणि जर तुम्ही ऐनवेळी भाजी आणायला गेलात ना, तर तुम्हाला तीच भाजी दिसेल. म्हणजे फ्लॉवर, भेंडी जे तुम्ही रेग्युलर खाता ना, तीच भाजी परत तुम्ही घेऊन येतात. आणि मग घरातले म्हणत राहतात, की तीच भाजी बनवते. तर म्हणून एकदा जरा जास्त लॉटमध्ये आणल्या ना, तर तुमच्याकडे खूप सारे ऑप्शन असतात, की मी आज ही भाजी बनवली, तर उद्या मी ही भाजी बनवेन असं. तर म्हणून काय-काय चांगल्या वाटल्या त्या भाज्या मी घेऊन आली आणि आता भाज्या पूर्ण व्यवस्थित पहिले स्वच्छ करणार. कारण पावसाळ्यामध्ये ना भाज्यांमध्ये बऱ्यापैकी माती जास्त असते. तर ती फक्त नुसतं पाण्याने तुम्ही धुवून कधी-कधी माती निघत नाही. त्यावर कधी-कधी चिकटा सुद्धा बसलेला असतो. आणि बऱ्याचदा अळ्या सुद्धा असतात भाज्यांमध्ये आणि या भाज्या कुठून, कशा ट्रान्सपोर्ट होऊन आपल्यापर्यंत पोहोचलेल्या असतात.
तर म्हणून स्वच्छ करून व्यवस्थित त्यानंतरच तुम्ही भाज्या वापरत चला. तर आता भाज्या स्वच्छ करताना मी काय करते बघा, एका टबमध्ये तुम्ही बऱ्यापैकी मोठा टब सुद्धा घेऊ शकता. मी माझा हा किचनचाच टब आहे म्हणून मी हाच नेहमी वापरते. तर याच्यामध्ये खडा मीठ जे असतं ना, ते 2 ते 3 चमचे याच्यामध्ये तुम्ही खडा मीठ घ्या. जेवढी भाजीची क्वांटिटी आहे त्याच्या हिशोबाने तुम्ही ह्या गोष्टी घ्यायच्यात. कमी जास्त झालं तरी चालतं. आणि त्यानंतर बघा हे व्हिनेगर आहे, व्हाईट व्हिनेगर जे खायचं व्हिनेगर असतं ना तेच आहे हे. तेही अंदाजे तुम्ही 1 ते 2 चमचे याच्यामध्ये घाला आणि हे ना मस्त असं छान मिक्स करून घ्या. तुम्हाला आठवतंय का तुम्ही कधी असं करायचा जेव्हा आपला कोरोनाचा लॉकडाऊनचा जो पिरियड चालू होता ना, तेव्हा बऱ्याच जण ही ट्रिक फॉलो करायचे. पण मी ही गोष्ट अजूनही फॉलो करते. कारण त्या गोष्टी फक्त तेवढ्यापुरत्या लिमिटेड नव्हत्या. या ज्या हेल्थ रिलेटेड गोष्टी आहेत त्या काही गोष्टी आपल्याला शिकण्यासाठी सुद्धा म्हणजे त्या कामात आल्या. तर म्हणून मी ही गोष्ट नेहमी फॉलो करते अजूनही. तर या मिश्रणामध्ये ना भाज्या आपल्या छान बुडवून ठेवायच्या. जवळपास 15 ते 20 मिनिटं. ज्या भाज्या म्हणजे जास्त वेळ भिजवण्यासारख्या आहेत त्या जास्त वेळ ठेवायच्या. ज्या कमी वेळ भिजवण्यासारख्या त्या कमी वेळ ठेवायच्या. आपल्या हिशोबाने आपण या गोष्टी करायच्या. तर बघा फ्लॉवरमध्ये सुद्धा अळी असतात आता पावसाळ्यामध्ये खूप साऱ्या, म्हणून बरेच जण फ्लॉवरची भाजी खाणंच टाळतात. पण तुम्ही वस्तू आणताना जर व्यवस्थित बघून आणली, तुम्ही ती स्टोअर व्यवस्थित केली तर काहीही त्रास होत नाही. म्हणजे सगळ्या सीझनमध्ये आता तर सगळ्याच भाज्या आपल्याला अवेलेबल असतात आणि त्याचा खूप चांगल्या प्रकारे आपण आपल्या आहारामध्ये वापर करून घेऊ शकतो. तर बघा भाज्या मी सगळ्या याच्यामध्ये बुडवून ठेवल्यात. बाकीच्या भाज्या एक हळू मी सगळ्या स्वच्छ करणार आहे. तर आता या भाज्या बुडवून ठेवल्यात. त्यानंतर फ्लॉवर बघा किती छान आहे. एकदम स्वच्छ असा फ्लॉवर होता. फ्लॉवर घेताना ना साईडचे जे दांडे आहेत, देठ आहेत ते खोलून बघायचे. अळ्या असतात ना त्या बऱ्यापैकी त्या देठांच्या आतमध्ये अळ्या असतात. तर देठ जर आतमध्ये स्वच्छ असेल तर फ्लॉवर आतमध्ये तुमचा स्वच्छ असतो. आणि फ्लॉवरची साईज घेताना छोटी साईजच घ्यायची. खूप मोठे फ्लॉवर जर तुम्ही घेतलेत तर ते चांगल्या म्हणजे फवारणी मारून पिकवलेलेच फ्लॉवर असतात, ऑर्गॅनिक फ्लॉवर नसतात. तर म्हणून भाज्या घेताना सुद्धा थोड्याशा बघून भाज्या घ्यायच्या की आपण कशा पद्धतीने घेतोय. त्यानंतर अशा प्रकारे बघा हे जे मिश्रण आहे त्याच्यातून भाज्या काढायच्या, नळाखाली घ्यायच्या आणि स्वच्छ धुवायच्या. अशा प्रकारे भाज्या जर आपण धुवून स्वच्छ केल्या ना तर त्या बरेच दिवस चांगल्या राहतात. आलं आपल्याला आता पावसाळ्यात खूप जास्त प्रमाणात लागतं कारण आता चहाची तलप खूप आपल्याला येते पाऊस सुरू झाला की. तर म्हणून आलं ना अशा प्रकारे धुवून एकदम स्वच्छ धुवून घ्यायचं आणि स्वच्छ वाळवून घ्यायच्या या भाज्या. म्हणजे फॅन मस्त फास्ट करायचा आणि त्यानंतर भाज्या एकदम कडक मस्त अशा वाळवून घ्यायच्या फॅन खालीच आणि त्यानंतर तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करा. बघा भाज्या बऱ्याच दिवस तुमच्या छान टिकून राहतील. तर आता मी आता ह्या जवळपास 3-4 दिवसांच्याच भाज्या आणल्यात कारण आपल्याला संध्याकाळी एक भाजी लागते, टिफिनला एक भाजी लागते. दुपारी मी काही भाजी वेगळी बनवत नाही. जी सकाळी टिफिनची भाजी असते तीच आम्ही दुपारी खातो. तर त्यामुळे ते ॲडजस्ट होऊन जातं. तर आता टोमॅटो पण बघा अशा प्रकारे स्वच्छ ह्याच्यात थोडा वेळ बुडवून ठेवायचे त्या पाण्यामध्ये आणि त्यानंतर व्यवस्थित धुवून स्वच्छ करून त्यानंतर टोमॅटो सुद्धा स्टोअर करायचे. म्हणजे तुमची कुठलीच भाजी वेस्ट जाणार नाही. आता भाज्यांचे भाव सुद्धा खूप वाढलेले आहेत. जर आपण भाज्या व्यवस्थित प्रकारे स्वच्छ केल्या नाहीत, व्यवस्थित तुम्ही स्टोअर केल्या नाहीत तर कधी-कधी जी भाजी तुम्ही फ्रीजमध्ये ठेवली आहे ना ती तशीच काढून फेकावी लागते. नमस्कार. तर फायनली ती गोष्ट आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. मी थंबनेलमध्ये टाकलं होतं की शेवटची गुरुवारची पूजा. तर शेवटची गुरुवारची पूजा पण कुठली, तर ह्या घरातली शेवटची गुरुवारची पूजा असं मी तो थंबनेल टाकला होता. म्हणजे असं मी ते टायटल दिलं होतं. त्याचं कारण की आपण लवकरच नवीन घरामध्ये शिफ्ट होत आहोत. तर ही गोष्ट मी खूप महिने झाले मी माझ्या पोटात दाबून ठेवली आहे. कधीपासून मी विचार करते की तुमच्यासोबत ही गोष्ट शेअर करेन. पण मी स्वतःलाच थोडंसं थांबवत आणलं की म्हटलं जेव्हा आता पुढच्या गुरुवारीच मी गणेश पूजन ठेवलेलं आहे घराचं. इथल्याच एरियामध्ये आम्ही घर घेतलंय कारण आई वडील दोघांचे जवळ आहेत आणि कधी काही असतं आणि घरचे जवळ असले तर जरा बरं वाटतं त्यांना सुद्धा आम्हाला सुद्धा. तर त्याच्या हिशोबाने आम्ही इथेच घर घेतलं आणि घराचं काम चालू होतं.
गेले खूप महिने घराचं काम चालू होतं आणि त्याच्यामुळेच माझे व्हिडिओज जे तुम्हाला दिसत आहेत की खूप गॅप घेऊन येत होते. कारण हे जे काम आहे ना हे खूप मेंटली पण आपण खूप प्रेशरमध्ये असतो, कारण आम्ही कुठलंही इंटिरियर वगैरेला दिलं नव्हतं, आम्ही स्वतःच सगळं काम केलं आहे. तर त्याच्यामुळे एक एक गोष्ट आपल्याला बघावी लागते, ती म्हणजे खूप तिथे बऱ्याच गोष्टी असतात, बरंच कोऑर्डिनेशन असतं. त्याचं मी छान व्हिडिओसुद्धा केलेले आहे, त्याचा एक छान मेकिंगचा व्हिडिओसुद्धा येईल. पण आज म्हटलं तुम्हाला सांगू सगळ्यांना की लवकरच आपण शिफ्ट करणार आहोत आणि हे जे घर आहे ना हे तर माझं म्हणजे मी काय सांगू की हे माझं पहिलं घर आहे आणि हे मला खूप हे लकी घर आहे आणि खूप माझं घर आहे. हे घर तर काही मी सेल करणार नाही आहे. पुढे बघू काय करायचं, रेंटवर द्यायचं किंवा काय करायचं, त्या गोष्टी आहेत. कसं आहे ना, हे घर सुद्धा मला खूप सफिशियंट होतं. आता बऱ्याच जणांना असं वाटेल की का म्हणजे हे घर सोडून का तुम्ही चाललेत, तर हे जागेचा खूप प्रॉब्लेम होता इथे, म्हणजे जागा कमी पडत होती ॲक्च्युली. आणि जसं जसं आता माझं काम वाढतंय, मुलांचं शिक्षण, बऱ्याचशा गोष्टी असतात, आपण म्हणतो होतं ॲडजस्ट केलं तर सगळं ॲडजस्ट होतं. पण कधी कधी थोडंसं प्रगती करण्यासाठी किंवा थोडंसं एक पाऊल पुढे टाकण्यासाठी आपल्याला काही गोष्टी थोड्याशा मागे सोडाव्या लागतात. आणि ही स्वामींचीच इच्छा असेल. आणि ज्या गोष्टी म्हणजे मी नंतर बऱ्याचशा गोष्टी सांगेन की कसं झालं ते, खूप 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 त्याच्यामध्ये खूप आम्हाला खूप अडथळे आले, बऱ्याच गोष्टी फेस कराव्या लागल्या आणि त्याच्यानंतर आता ही गोष्ट होते. आणि कसं आहे ना, मी दाखवू सुद्धा शकली असते की कसं काम चाललंय, रोजच्या व्हिडिओमध्ये काय काम चाललंय, काय घेतलं, काय केलं, सगळं दाखवू शकली असती. पण नंतर मला कुठेतरी वाटलं की नाही, मला त्या गोष्टीचा तो कंटेंट करायचा नाही आहे आणि माझं घर आहे ते तर नंतर तर दिसणारच आहे. आणि ही अशी गोष्ट आहे की ही काही मी लपवून ठेवू शकत नाही तुमच्यापासून. ती जसं जसं आता मी शिफ्ट करणार तर तसं ती तुमच्यापर्यंत पोहोचणारच आहे. तर म्हणून म्हटलं की त्यापेक्षा मी एकदम धक्का देण्यापेक्षा मी हळूहळू तुम्हाला हिंट देऊ. बऱ्याच ताईंनी ओळखलं सुद्धा, लाईव्हमध्ये सुद्धा मी सांगितलं होतं, त्यानंतर मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी ते स्वामींचं दाखवलं होतं, जी पार्टी आली होती तेव्हा सुद्धा बऱ्याच जणांनी कमेंट केल्या होत्या. पण मी कोणालाच काही डिस्क्लोज केली नाही ती गोष्ट. कारण ना कसं असतं, काही वेळा आपण आपली खुशी असते ना ती त्या खुशीमध्ये सगळेच खुश होतील असंही नसतं. हा खूप मोठा फॅक्ट आहे. बऱ्याच जणांना कधी कधी आपण जी प्रगती करतो ती बघवत नाही, किंवा आता यूट्यूबवरती जे सगळं वातावरण चालू आहे की ब्लॉगिंगबद्दल किंवा काय, तर त्याच्यामुळे पण मला म्हणजे कधी कधी नकोसं वाटतं की आपण जे करतोय ना तर त्याच्यामध्ये मी समाधानी आहे ना, मला बरं वाटतंय ना, बस. मग मी कोणासाठी, मी लोकांसाठी ती गोष्ट करत नाहीये किंवा मी कोणाला दाखवण्यासाठी म्हणून ती गोष्ट करत नाहीये. ती माझ्या समाधानासाठी, माझ्या कुटुंबासाठी, माझ्या कुटुंबाच्या प्रगतीसाठी आणि इतर सगळ्या गोष्टींसाठी. म्हणजे आपल्याला काही गोष्टी असतात की त्या आपल्याला आपल्या मनाप्रमाणे काही गोष्टी हव्या असतात आणि त्या सगळ्याच गोष्टी आपल्या एकाच ठिकाणी आपल्याला मिळतील असंही नसतं. तर म्हणून आमचे प्रयत्न चालू होते आणि मला सर्व गोष्टी ना, म्हणजे जागा म्हणा किंवा आजूबाजूचा परिसर म्हणा किंवा मला झाडांसाठी जशी जागा हवी होती, अशा बऱ्याचशा गोष्टी माझ्या डोक्यात होत्या की आता जे घेणार ते आपण फायनलच घेणार. तर त्याच्यामुळे ती वास्तू अशी असली पाहिजे की मला ज्या गोष्टी हव्या आहेत त्या सर्व, हवा म्हणा, उजेड म्हणा, इथे उजेड येत नव्हता, खूप चारी बाजूंनी आता बिल्डिंग बनल्यात, तर त्यामुळे संपूर्ण कोंदट असं इथे वातावरण झालंय. तर तसं फ्रेश घरामध्ये हवा खेळती असली पाहिजे. तर अशा बऱ्याचशा गोष्टी होत्या की ज्याचा विचार करून आम्ही ह्या घरापर्यंत पोहोचलो. आणि जेव्हा गुरुवारी पूजा असणार आहे, तर म्हणजे गृहप्रवेश करणार आहे, त्यानंतर वास्तुशांती मी नंतर करणार आहे. सुरुवात गृहप्रवेशाने करणार आहे आणि गणेश पूजा करणार आहे. तर गुरुवारीच मी ठरवलंय, कारण त्यांनी जे गोष्टी दिल्या त्या त्यांच्याच दिवशी आणि त्यांच्याच इच्छेप्रमाणे सगळ्या होत आहेत आणि ते करतायत. बरेच अडथळे सुद्धा येतात त्या गोष्टींमध्ये, असं नाही की सगळं स्मूथली होतं. खूप साऱ्या अडचणी आम्हाला आल्या, खूप साऱ्या अडचणींना फेस करत करत आम्ही इथपर्यंत पोचलो. आणि ह्यामध्ये फक्त आमचं श्रेय नाही आहे किंवा आमच्या गोष्टी नाही आहेत, तर ह्यामध्ये तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद, तुमच्या सगळ्यांच्या ब्लेसिंग्स. खूप साऱ्या ताईंच्या कमेंट्स असायच्या की ताई तुझंही मोठं घर होऊ दे, कारण बऱ्याच जण मी सांगायची की पूजा इथे जागा कमी आहे, त्याच्यामुळे मला पूजा व्यवस्थित मांडता येत नाही आहे, हवं तसं करता येत नाही आहे, तसं खूप सारं असायचं.
तर तेव्हा बऱ्याचशा ताईंच्या कमेंट्स असायच्या की ताई तुझं लवकरच मोठं घर होऊ दे वगैरे असं. म्हणजे जेव्हा मनापासून कोणी आपल्याला एक आशीर्वाद देतो ना, तर खरंच ते आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतात. तर म्हणून मला सांगायचं आहे की या सगळ्यांमध्ये तुमच्या सगळ्यांचं सुद्धा क्रेडिट आहे, स्वामींची कृपा आहे, तुमचे आशीर्वाद आहेत, तुमचं प्रेम आहे. आणि तुमचे जे आशीर्वाद आणि प्रेम आहे ना, ते नेहमी 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 माझ्यासोबत असू द्या. आणि स्वामी तर असतातच नेहमी आपल्यासोबत. तर बस हीच गोष्ट होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. तर म्हणून मी एक छान वाट बघत होती की जेव्हा थोडं जवळ येईल ना, तेव्हा मी तुम्हाला सांगेन. आधीपासून त्या गोष्टीचा गवगवा करण्याचा मला तरी तसं वाटत नव्हतं की मी त्या गोष्टीचा खूप गवगवा करू, मग काय घेतलं काय नाही सगळं शेअर करत बसू. त्यापेक्षा नंतर जेव्हा मी आता राहायला जाईन तेव्हा मी तिथे कसं काय सेटअप करेन, काय सगळ्या गोष्टी मी तिथे अरेंज केल्या आहेत, कसं आहे काय वगैरे सगळं नंतर तुमच्यासोबत हळूहळू शेअर करेन. तर तुमच्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही नेहमी माझ्यासोबत असतात, नेहमी तुमचे चांगले आशीर्वाद आमच्यासोबत असतात. म्हणूनच मी आज ह्या स्टेजपर्यंत पोहोचू शकली. कारण मी खरंच विचार नव्हता केला, मी स्वप्नात सुद्धा विचार नव्हता केला की एवढं सगळं होऊ शकतं. जे म्हणतात ना की स्वामी अशक्य गोष्टी शक्य करतात, तर ही खरंच आहे. पण मी एक गोष्ट पण तुम्हाला याच्यामध्ये सांगेन, जसं मी तुम्हाला नेहमी सांगत असते की मला ह्या गोष्टींचा खरंच अट्टाहास नव्हता, की हाव नव्हती की माझं घर मोठं असलं पाहिजे. मी ह्या घरात सुद्धा खूप सुखी, खूप समाधानी आणि खूप शांत होती. पण त्यांनीच ती एक गोष्ट आणून दिली डोक्यामध्ये. त्यानंतर त्यांनीच त्या गोष्टी तेच ते घडवत गेल्या सगळ्या गोष्टी. आणि ती गोष्ट झाली. आमच्यामध्ये खूप सारे वादविवाद सुद्धा व्हायचे. मिस्टरांचं म्हणणं असायचं की नाही आपण घेऊ दुसरं घर, माझं म्हणणं असायचं की नाही मी ह्याच घरात मला खूप आवडतं, माझं छोटंसं घर आहे पण मी ह्याच्यामध्ये सुखी आहे, असं नेहमी माझ्या असायचं तोंडामध्ये. पण हळूहळू काही गोष्टी कळतात की नाही काही गोष्टी व्यवस्थित स्ट्रीमलाईन होण्यासाठी आपल्याला बाकीच्या गोष्टी सुद्धा तशा असणं महत्त्वाचं असतं. तर ते समजेल तुम्हाला पुढे की काय काय गोष्टींसाठी काही डिसिजन घ्यावे लागले. तर असा आजचा व्हिडिओ होता. आणि स्वामींची पूजा तर नेहमीच चालू राहणार, शेवट कधीच होणार नाही. फक्त ह्या वास्तूमध्ये, या घरामध्ये ही जी गुरुवारची जी पूजा होती, जी आरती होती, तर ती कालचा गुरुवार होता, आज शुक्रवार आहे. तर मी अर्ध काल शूट केलं होतं, अर्ध आज शूट केलं आहे. कारण बरीचशी कामं असतात, आता सुद्धा मला जायचं आहे तिथे कामांसाठी. तर असं सगळं चालू आहे आणि म्हणून आपले व्हिडिओज येत नाही आहेत. पण मी जसं तुम्हाला त्या दिवशी म्हटलं होतं की पुढे इतके छान छान व्हिडिओज येतील ना की तुम्हाला नक्कीच आवडतील. पण तुमच्या सगळ्यांचं जे प्रेम आहे ना, ते असंच माझ्यासोबत कायम असू द्या, तुमचे आशीर्वाद कायम असू द्या. आणि स्वामींच्या चरणी सुद्धा हीच प्रार्थना की स्वामी सगळ्यांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि शांती नेहमी असू द्या. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? जर आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.